पत्नीच्या धर्मपत्नीच्या काम होतं मंदाकिनी कशी होती नारी कशी होती दोघही पती पत्नी मध्ये एकामेकाची गोष्ट ऐकणार आणि घरामध्ये पती पत्नी तसेच पाहिजे कसे पाहिजे कारण की पती आणि पत्नी मध्ये हे दोन एका बंडलीचे परस्पर चाक आहेत आणि हे परस्पर चाकामध्ये एक चाक कधी घसरला की बंडी घसरते म्हणून पतीने पत्नीची गोष्ट ऐकावं आणि पत्नीने पतीची म्हणजे लायची असली तर नाहीतर असा होतो माझी सासू म्हणते का हा तुझ्यापासून दारू पिते माझी सासू म्हणते की हा तुझ्यापासून दारू पिते तुझी माय म्हणते का आपल्या तुझ्या घरवालीले कारण की ते माय हो ते आपल्या पोराले कधीच शराब देऊ नाही शकत हा सुनेले म्हणू शकते असे तुझ्यापासूनच तर पिते असा कधी कधी होते तसा एका घरामध्ये कधी झाला नाही तसं इकडे कधी झाला असेल तर समजदारी घेऊन टाका त्या दारू पिणाऱ्याचा एकच इलाज आहे पहिलेच्या जमान्यामध्ये काय होत्या चुलीच्या कोलत्या होत्या आताच्या जमान्यामध्ये गॅस सिलेंडर निघालाय गॅस सिलेंडर निघाला का बिलकुल स्वयंपाक करता करता का करायचं रेग्युलेटर मधून पाईप काढायचं ना बिलकुल राणी दुर्गावती बनवून द्यावा त्या सिलेंडरचा रेग्युलेटर मध्ये पाईप काढा नाही तो पाईप धरून झाली बिलकुल राणी दुर्गावती सारखा बरोबर कसा दारू पिणारा नाही सुधरे कशी माय म्हणते का तुझ्यापासून सिर्फ एक वेळ काढून तर पहा तुम्ही ते आई म्हणत नाही समजा ठीक आहे कारण की ती आई आपल्या लेकराला चुकवण्यासाठी ते काही मी म्हणू शकते कारण की तिचा बाळ होती तिने जन्म दिला आहे म्हणून तुम्ही एक वेळ राजनी दुर्गावती बना तो पाईपच काढा एक वेळ गॅस बंद करून द्यायची गॅस बंद करून द्यायची ना रेग्युलेटर म्हणून पाईप काढायचा बिलकुल त्याला किती बी पेला नसेल तर त्याची बिलकुल उतरूनच जाते शतवटात महाराज प्रत्येक पती आणि पत्नी तसे नव्हते कारण की राणी कशी होती गुणवान होती शीलवान होती बुद्धिमान होती भक्तिमान होती आणि रूपवान सुद्धा होती आणि धनवान बी होती पण कमी फक्त एकाच चीज होती ती कशी एक दिवशी पत्नी म्हणजे मंदाकिनी आपल्या पतिदेवाला म्हणतो काय म्हणतो काय सांगू राजे तुम्हाला आणि 30 वर्ष झाले आपल्या लग्नाला मग काय करू म्हणे तू कशाची चिंता करतेस म्हणे तुला चिंता कोणती कमी आहे तुला पतिदेवा म्हणे मला चिंता आहे सांग म्हणे चिंता चिंता आहे मोठी मला पुत्र नाही तर मला एक काम करा ना तुम्ही पतिदेवा तर काय करू पतिदेवा तुम्ही भगवंताच्या घरी जावे
दे तू राजा त्या राणीला म्हणतो, राणी मला भगवंताच्या घरी जाण्याकरिता म्हणतोस, तर त्या भगवंताच्या घरी म्हणे का पुत्राचा झाड आहे का म्हणे का हरवल्याने आणून टाकला. पण म्हणे तुला हा माहित आहे का भगवंताच्या घरी जाण्याकरिता वर्ष किती लागतात. भगवंताच्या घरी जाण्याकरिता वर्ष किती मला काय माहित म्हणे तुम्हीच सांगा. मी तुला सांगतो म्हणे वर्ष किती लागतात. चौऱ्याची वर्ष मार्गे आये वो जाण्याची ते वर्षा दिवशी जाऊ द्या. पण तुम्ही काहीतरी म्हणे धीराची यात्रा तरी करा. मी काय म्हणे मी भगवंताच्या घरी जाण्याकरिताच म्हणे आता निघतो. तेव्हा राजाने प्रधानाला बोलावला आणि धावत धावत दादा प्रधान द्वारा सगळ्यांना सांगून दे की आपल्या राजा साहेब तीर्थ यात्रेला चालले. गावातला सगळा संजम समुदाय आला. राणीने दादा पंचारती तयार केला. घोड्यावरती राजा सवारी झाला.
मनात भडकू लागला आणि काही सुचेना बाबा त्याला राजा म्हणे काय करावं आपण म्हणे तीर्थयात्रेला चालतो तीर्थयात्रा करू आपण नाही म्हणे आता म्हणे कोणी ना कोणी आपल्याला आश्रम भेटेलच काही दिवस झाले राजा म्हणतो आता म्हणते आपण खालता खालतच राहिलं ना काही नाही एका म्हणे झाडावर चढून सनी उलट झाडावर चढून सनी बघितलं पाहिजे म्हणे काहीतरी आपल्याला दिसेल एका उंच झाडावर राजा चढला आणि चारही दिशेला दादा पाऊस लागला चारही दिशेला पाऊस लागला पूर्व दिशेवर पडाली नजर आणि गंगा माता दिसली दादा त्या वेळेला राजाला पूर्व दिशेला त्याला एक नदी दिसली राजा मोठा आनंदित झाला वा वा भगवंता तुझ्या जेव्हा न्याय आहे म्हणे अन्याय नाहीये कारण की या भयानक वनामध्ये मला गंगा मातेचे दर्शन झाले राजा झाडावरून खाली उतरला राजा झाडावरून खाली उतरला आणि चालू छेला गेला दादा पूर्व दिशेला
भक्ती विना मार्ग नाही या मानवाच्या जातीला. या भक्तीमध्ये मोठी शक्ती आहे. म्हणून त्या राजानं राजा झाडावरून खाली उतरला. राजा झाडावरून खाली उतरला आणि पूर्व दिशेला दिशेला गेला. गंगेमध्ये चंद्रमस्त पाणी होत. शुभ्र पाणी होत. त्या पाण्यामध्ये आंघोळ स्नान वगैरे केलं आणि स्नान झाल्याच्या नंतर राजाने मला ते विचारी केला आणि कुठे जाऊ म्हणे भगवंता पायाला तुला. भगवंता तुला पायाला मला कुठे जाऊ आणि मला कुठं भेटणार आहेस तू. कारण की भगवंत पाहायला तुकारामजी महाराज निघाले होते आणि प्रत्यक्ष त्यांना भेटली. मी तुकाराम देवली झाले कसे झाले. म्हणून आपल्याला तुम्हाला सगळ्यांना म्हणजे भक्तीची गरज आहे. भक्तीची गरज म्हणजे कशी ऐकावे भजन करावे आणि शुद्ध झालं आणि शुद्धच मनाने म्हणे आपण म्हणे आता भक्ती भावावर लागलं पाहिजे. राजाने मनात विचारी केला आणि कुठं पाहू म्हणे भगवंता तुला कुठं सोडल्या गेली त्याच्या भूमी मी इथंच म्हणे तुझ्या नावाची काही घोष करतो. तेव्हा त्या राजाने काय केलं परगंगेत बसला आणि शौर्यला गेला दादा त्या शिवशंकराला त्या भोलेनाथाच्या मंत्राचा जाप करू लागला. भोलेनाथ कसा कितीतरी दिवस झाले
खरोखरच म्हणे माझा भक्त एवढ्या दिवसापासून आला आणि माझ्या मंत्राचा जाप करून राहिला तर खरोखर म्हणे याची परीक्षा घेण्याकरिता गेलं पाहिजे. पण त्या भगवंताला सगळं माहित होत की हा कशा करिता माझी भक्ती करून राहिला. म्हणून त्या भगवंताला तयारी केलं. अरे भोला शंकर योग दानी गौरा माता के संगी. अरे भोला शंकर योग दानी गौरा माता के संग नंदी पे सवारे होवे आज ले बजे गंगा किनारे आवे गंगा किनारे आवे गंगा किनारे त्या गंगेच्या किनाऱ्यावर पाहू लागला आणि खरोखरच तो राजामध्ये भक्त त्याच्या ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ह्या मंत्राचा जाप करू लागला. दानदाते आहेत
गाणं गाते आहेत स्वर्गीय गोपिकाबाई टेकाम यांचे पतिदेव राधेश्यामजी श्रीमाननीय राधेश्यामजी टेकाम ह्या भाविक भक्ताकडून 51 रुपयाचे दान प्राप्त झाले. धन्यवाद असो. तसेच स्वर्गीय आईची मुलगी अंतकलाबाई सोनेवाडे मुक्काम सुगडी ह्या आईकडून सुद्धा ह्या हरी कीर्तनामध्ये 51 रुपयाचे दान प्राप्त झाले. धन्यवाद असो. भोलेनाथच्या गंगेच्या किनाऱ्यावर येऊन पाहावं लागलं. हा भक्तीमध्ये मग्न होता. कोण? राजा. भक्तीमध्ये मग्न होता. त्यानं काय केलं? भोलेनाथानं काय केलं? अगं स्वासाट्याच्या दादा मारा सुटला. हाथी परुषे लागे
एक एक कण हाती पडसे लागली या आगीमध्ये एक एक कण रेती पडू लागली पहा अचूक काय घडलं बघा आचरित काय घडलं आचरित काय राजाच्या आगीमध्ये एक सुंदरसा बाळाचा जीवन झाला म्हणून संत सांगतात काय सांगू या देवाची बात आणि झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ मार नाही तर तुम्ही भलताच समजाल महाराज मा म्हणजे मांस म म्हणजे हाड आणि र म्हणजे रक्त हाडावाचा रक्तापासून म्हणून सांगितलं आहे संतांनी काय सांगू या देवाची बात झाला महारे पंढरीनाथ त्या भोलेनाथानं खरोखरच ते म्हणता केली तरी नव्हती पण त्या राजाच्या हातामध्ये सुंदर बाळ झालं राजाने डोळे उघडला आणि भोलेनाथाला दर्शन केला पण भोलेनाथ त्याला दिसला का नाही पण समजून गेला म्हणे नाही माझ्या भक्तीमध्ये शक्ती आहे म्हणून हा म्हणे हा सुंदर बाळ मला मिळाला राजा इकडे तिकडे पाऊस यायला गेला आणि कोणी नाही दिसे त्या वेळेला राजा उठला म्हणे देवा आता म्हणे खरोखरच चालणं मला दाखवतो राजाने बाळाला धरलं आणि राजा दादा केवढे पुरा राज्याला घराची रस्ता धरला आणि बाळाला धरला आणि चालला सरळ गावाच्या आग्रावर गेला शेरकी नामे शेरकी शेराच्या होता शेरकीची नजर पडली राजावर तेव्हा शेरकीची नजर त्या राजावर पडली आणि काय म्हणतो हे शेरकी जरा म्हणे माझ्या शेऱ्या पाहिजे मी म्हणे आपल्या गावचे राजा आले मी राजवाड्यामध्ये जाऊन सांगतो म्हणे ठीक आहे लवकर येशील म्हणे नाही तर हा तुझ्या बकऱ्या म्हणे धानावरच मरते म्हणे ठीक आहे धावत शेरकीनं बाई गेली राजवाड्यात प्रवेश केले आवाज रावीला देवसेला गेली
सांगितली म्हणे आपले राजे साहेब आले हो म्हणे राणीनं पंचारती तयारी केला आणि चालली राणी दादा गावाच्या चरायला तूर पडली नजर राणीची राजावर आणि सुंदर बाळ दिसला राजाच्या जवळ तेव्हा राणीच्या मनामध्ये एवढा संशय आला की खरोखरच म्हणे माझ्या पती देवानं म्हणे ह्या पुत्रा मोहामध्ये म्हणे कोणाचा मार चढून तर नाही आणला असेल पण एक विचार अजून मनात आला की नाही म्हणे मी पतिव्रता नारी आहे आणि माझा पती देव आहे माझे पती देव असे करणार चला मला सत्य परिस्थिती काय तर दिसून गेला राणी राजाच्या बळे गेली राणी राजाच्या बळा गेली राणीने पंची आरती ओवाळला राणीने पंचारती ओवाळला आणि राजाने पाडे दादा राणीच्या जवळ दिला राजाने पाडे राणीच्या जवळ दिला आणि राणीने दादार बाळाला छातीशी लावला आणि पाना का सुटेला बाप्पा त्याचे बेला पाना का सुटेला बाप्पा त्याचे राणीने बाळाला छातीची लावला आणि पाना का फुटला दादा त्या 30 वर्षाच्या वाजूनी नारीला त्या राणीला जसा बाळ छातीशी लावला तसा दुधाचा पाना सुटला आणि बाळ दूध पिऊ लागला तेव्हा राणीला समजलं खरंच म्हणे दादा देवा म्हणे मी खरोखरच म्हणे आपल्या पती देवावर संशय करत होती की कोणाचा बाळ चोरून आणला असेल पण नाही माझे पती देव म्हणे सत्य आहे खरोखरच म्हणे हा बाळ माझा जरी मी जरीने नाही झाली असेल पण म्हणे हा खरोखरच म्हणे बाळ माझा राणी हर्ष उल्हासाने राजा आणि सगळे प्रजा पूर्ण राजवाड्यात आले आणि राजवाड्यात आले काय सगळ्यांना माहित झालं काय माहित झालं बनता गिरी को पुत्र रत्न की प्राप्ति हुई है तेव्हा राजा आणि राणी हर्ष उल्हासाने नाचू लागले फुगड्या खेळू लागले भगवंताचे भजन करू लागले सगळं भजन पूजन सुरू झाला आणि इकडे काय झालं बघा तीन दिवस झाले राणीला आठवण आली राजे साहेब म्हणे 3 दिवसाच्या म्हणे हा तिरुवूर केला आता सगळा काही म्हणे बारसा देसा सगळा म्हणे करू पण म्हणे या बाळाचं नाव ठेवण्याकरिता म्हणे पंडितजीला बोलावं लागेल सगळ्या या देशातले म्हणे जेवढे मी पंडित आहे तेवढ्यांना आपण बोलवून टाकू जसा पंडिताचं नाव घेतलं तसाच नाही तर इकडे भोले बाबा बसलेच होते इकडे तेव्हा भोले बाबाला असं म्हटलं की खरोखर म्हणे आपणच जावं
हे सत्य सत्य सांगते की काय कसे काय करते तुम्हाला आगा शंकरा नागोली तिसरा डोळा माय बसला नागोली तिसरा डोळा बसला नाही तर तिसरा वेळा खोललं न चाललं हा शंकर भगवान म्हणतो नाही म्हणे खरोखरच आपण म्हणे आपण खरोखरच म्हणे गमन पुरायला गेलं पाहिजे तर भेस कोण साधारलं त्याला त्या भोलेनाथाला भिकाऱ्यांचा भेसगा केला हाती त्रिशूल धरला फाटके वस्त्र गा अंगाला अंगाला भिगोती लावला हाती त्रिशूल धरला चालला कवडे पुरा चालला भिक्षामदेव तशीच नाही तर राणीने काय केलं एका थालीमध्ये वाढलेला अन्नामध्ये काही गहू तांदूळ धान्य धरलं आणि कारण की राणी पुण्यवान होती आपल्या हाताला भिक्षा देत होती तेव्हा दूरच नजर पडली कोणाची त्या भिकाऱ्याची नजर पडली राणीवर राणीच्या हातातली थाली पाहिलं आणि तिथं वाढलेला अन्न पाहिलं आणि जवळ आली राणी तसाच नाही तर राजा आपला भिकारी त्या राणीला काय म्हणतो बघा अगं काही सांगू मी बहिणी अगं काही सांगू मी बहिणी आपल्या किस्मताच्या मला देणार गे बहिणी अगं पोळ्यात उघड्याची भूक
बसायची दिले रसोई घरात राणी गेली आणि पंचपक्वान दादा तयार करीला गेली कारण की त्या राणीला असं होतं की कोणी भिकारी जर गेला तर त्याचं असं होतं की अतिथी देव भव म्हणजे कोणत्याही अतिथ्याला ते देव म्हणत होते तेव्हा हा भिकारी काय म्हणतो हे राणी साहेब म्हणे तुम्हाला म्हणे हा पंचपक्वान करण्याची गरज नाहीये तुमच्या कोणी पोरगा बरगा असेल ना म्हणे तर म्हणे हो मुलगा आहे म्हणे हो एक मुलगा आहे म्हणे मला पण त्यांच्या अजून म्हणे नाव गाव काही झालंच नाही कधी झाला खोटा सांगायचे नाही म्हणे खरं सत्य सत्य सांगा म्हणे राणीला सत्य बोलण्याची आदत होती तेव्हा त्या भिकाऱ्याला सगळे सत्य सांगितले कोण त्या राणीला सत्य सांगून लागले कशी सांगू लागली अगा 30 वर्ष झाले बाबा मी माझो सगळी हकीकत सांगितलं आणि तीर्थयात्रेला जाऊन म्हणे त्यांना एक गंगेमध्ये म्हणे पुत्र सापडले आता म्हणे त्यांचंच नाव ठेवणे
कोणत्याही म्हणे साधू बाबाला ना याला काही बोलायची गरज नाही, तुम्ही म्हणे आमच्यासाठी अति ती देव भगवा, तर याच्यामध्ये नाव घेऊन घ्या म्हणे. सांगून द्या राजाला. राजाने साधू बाबाचे चरण धरला, साधू बाबाच्या चरणाशी लागला. राजा म्हणे, राजाने सगळीच हकीकत सांगितलं. हो का म्हणे, त्या नदीचं नाव तुला माहित आहे म्हणे, नदी नदी म्हणतेस, गंगा म्हणतेस, पण त्या नदीचं नाव माहित आहे? तर म्हणे नाही बाबा. हो का म्हणे, ठीक आहे मी सांगतो म्हणे तुला. सांगू लागला, दानदाते आहेत, रुपालीताई सोनेवाने यांच्या मुक्काम सुगडी नकोल यांच्याकडून 21 रुपयाचे दान प्राप्त झाले. धन्यवाद. तसेच गोपिकाबाई, स्वर्गीय गोपिकाबाई यांची सोनबाई अंजलीताई टेकाम यांच्याकडून श्रद्धांजलीमध्ये नाही पण या कहाणीमध्ये 101 रुपयाचे दान प्राप्त झाले. धन्यवाद. असो शंभुनाथ महाराज तर साधू बाबा म्हणून लागला की खरोखरच म्हणे, खरोखरच म्हणे आता यांनी सत्य सत्य सांगितलं मला, तर म्हणे याचं नाव मी सांगून देतो. साधू बाबाने ज्योतिष पाहिला आणि सागराला दादा सांगू लागला. सागराला सांगतो, कृष्णा नदीत तुला बारी सापडला, सोसाट्याच्या भयानक वारा गाय सुटला, त्याच्या वेळेला बाळ जन्माला आला आणि नाव कृष्ण गिरे तो गायला. सत्य आहे का म्हणे बाबा? हो म्हणजे दादा, जसे राजा आणि राणी के साधू बाबा के चरणाशी लागले, बाबा मध्ये सत्य आहे म्हणे. जोराने सोसाट्याचा वारा सुटला होता आणि त्या वाऱ्याच्या समोर म्हणे मी नतमस्तक झालो आणि आपल्या भोले बाबाचा नाम स्मरण केलो. तेव्हाच म्हणे हा बाळ प्रगट झाला आणि म्हणे हा बाळाला आणला. तर ती म्हणे नदी कोणती होती? तर त्या साधू बाबांना सांगितलं ही नदी म्हणे कृष्णा नदी होती आणि त्या कृष्णा नदीमध्येच म्हणे हा बाळ झाला, म्हणून नाव म्हणे याला कृष्णागर देतो. नाव कृष्णागर ठेवला आणि आनंदाने दादा केळूचे लागला, आनंदाने राहूचे लागला आणि हर्ष झाले दादा त्या माताने पित्याला. त्या माता आणि पित्याला हर्ष झालं आणि सगळा परिवार मध्ये त्यांचं चालत राहिलं. कारण वेळेच्या अभावाने किती वाजले जातात? 2:15 वाजले. आरती पर्यंत आपल्याला 3 वाजून जाते.
कहाणी परिपूर्ण झाली. इथपर्यंत कहाणी होती. आणि आरतीची व्यवस्था करा आता. नाही, चार पूर्ण आहे. असा होते का 4 वाजतावरी कार्यक्रम 4 वाजतावरी तुम्ही हे कम से कम मालूम आहे का 10,000 रुपयाचा मी महाराज आणाल ना गुरुजी खरी मालूम आहे का तो 10,000चा ना 25,000चा आणाल तरी तो 4 वाजतावरी कार्यक्रम नाही समजला. आरती घ्या. ते राकेश भाऊ कुठे गेले. आरती आपला महेश भाऊ त्या आईजवळच आरती धरा.